सर्वप्रथम या ठिकाणी मी सर्व पत्रकार बंधूंचं आभार मानतो. इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांचा मी आभार मानतो. मी कोल्हापूर महानगरपालिका माजी नगरसेवक राहुल सुभाष चव्हाण शिवसेना. आता जसं तुम्ही प्रश्न विचारला की उमेदवारी मिळेल, मी देखील ह्याच अंधारात होतो की मला उमेदवारी मिळायलाच पाहिजे. कारण की एकनाथ शिंदे साहेबांचा एकमेव नगरसेवक जर कोल्हापुरात कोण असेल तर एकमेव नगरसेवक राहुल सुभाष चव्हाण हे शिवसेनेचे एकमेव नगरसेवक एकनाथ शिंदे साहेबांबरोबर पहिल्यापासून ठामपणे पाठीशी उभा राहिलेले आहेत. आणि अचानक माझ्यावर एक स्टँडिंग नगरसेवकाचं तिकीट कट होतं आहे, म्हणजे माझा गळा कापल्यासारखा केलेला आहे इथं ह्यांनी. मला एवढंच म्हणायचं आहे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून, ही माझी बातमी, हे माझ्यावर जे अन्याय झालेला आहे हे आमचे डेप्युटी CM एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. कारण साहेबांची काय माहीत आहे का नाही माहीत आहे मला माहीत नाही, कारण हे साहेबांपर्यंत पोचण्याचं गरजेचं आहे. कारण साहेबांचं कायम शिवसैनिकांना न्याय आहे. आणि एका स्टँडिंग नगरसेवकाला तुम्ही जर न्याय देऊ शकत नसाल साहेब, तरी आमचं दुर्दैव आहे. मला अपेक्षा आहे हे तुमच्या माध्यमातून साहेबांपर्यंत जेव्हा ही बातमी जाईल तर मला न्याय मिळेल. उद्या मी फॉर्म भरत आहे आणि विजय खेचून आणि ताकद आमच्यात आहे, कारण मी एक शिवसैनिक आहे. सगळ्या जनतेचा आशीर्वाद ताकद माझ्या पाठीशी आहे. मला एवढंच अपेक्षित आहे की मला न्याय मिळावा. नाही, मी जसं सांगितलं ना तुम्हाला, मी उद्या स्वतः फॉर्म भरतच आहे. नाही, मी अपक्ष फॉर्म भरत आहे उद्या. सदैव मी आजपर्यंत राजेश क्षीरसागर साहेबांच्या पाठीशीच राहिलेलो आहे. त्याच माध्यमातून मला असं वाटत होतं की माझं तिकीट कन्फर्म आहे, कारण साहेबांचं मी एकमेव नगरसेवक आहे. कुठं घोडं अडलं कोणाचं अडलं मला नाही माहिती, कारण माझ्यावर अन्याय झालेला आहे. साहेब देखील आता म्हणतात माझा राहुल हातबळ झालेला आहे, माझे पंख कापले गेलेले आहेत. नेमकं पंख कुणाचे कापले गेले आहेत का माझं कापलेलं, माझा गळा कापला गेलेला आहे. तर आपण कंप्लेंट काढले त्याच्यावर अधिकृत उमेदवारी त्यासाठी तुम्ही वरिष्ठांची परवानगी घेतलेली असेल? नाही, मी वरिष्ठांची परवानगी घेऊनच मी अधिकृत शिवसेनेचा मी ऑलरेडी नगरसेवक होतो. मी शिंदे साहेबांच्या गटात मी आहे, एकमेव नगरसेवक. मी विचारूनच मी माझं अहवाल छापलेला आणि मी घर टू घर माझे अहवाल गेले आहेत. 95% माझं पूर्ण वॉर्ड घर टू घर एकदा दोनदा फिरून झालेला आहे. आणि आता मी एवढं पुढे गेलेलो आहे आणि तुम्ही ऐन टायमाला उद्या तुम्ही AB फॉर्म वाटणार आहे आणि मला कळते की माझं त्यात लिस्टमध्ये नाव नाही आहे. राहुल चव्हाणांची हातबलता एवढी आम्ही कधी पाहिली नाही. तुम्ही आता देखील भावनिक झालेला आहे. नाही, मी 2015 सालीपासून मी जसं जनतेला माझा विश्वास ठेवून मला निवडून दिलेला आहे. मी जनतेशी प्रामाणिक राहिलेलो आहे. तुम्ही देखील पत्रकार बंधूंनी बघितलेलं आहे की 2019 साली पूर आला असेल, 21 साली पूर असेल, मी 15-20 दिवस पाण्यात होतो. मी घरी सकाळी बाहेर पडलो 7ला, तर रात्री झोपायला डायरेक्ट 10ला घरी जायचो. मी रात्रभर लोकांना घरातून बाहेर काढलेला आहे. आणि याची गवाही स्वतः तुम्ही पत्रकार बांधू आहे, लोक आहेत सगळी माझी. आणि आता मला कळतं की राहुल चव्हाणचा निगेटिव्ह रिपोर्ट आहे. आणि निगेटिव्ह रिपोर्ट काढतं आहे कोण? मला तर असं म्हणायचं आहे की निगेटिव्ह रिपोर्ट हे पत्रकार मानतो ना, पत्रकार मीडियामध्ये द्यायला पाहिजे ना. एक की मीडिया मला असं दाखवा की ज्यांनी अहवाल दिलेला आहे की राहुल चव्हाण निगेटिव्ह रिपोर्ट आहे म्हणून. राहुल चव्हाण हे एकदम ॲक्टिव्ह नगरसेवक आहेत अशी आपली प्रत्येक कोल्हापुरात ओळख आहे. विशेषतः तरुण आहात तुम्ही. असं असताना नेत्यांच्या जवळीक असताना तुमचं तिकीट कापण्याची मूळ कारणं तुम्हाला काय वाटतात आणि ह्याच्या पाठीमागे कोण असावं असं? नाही साहेब, याचं कसं आहे, आता मी कुणाला दोष देत बसणार एवढा माझ्याकडे वेळ नाही साहेब. आता कारण मला एवढंच माहिती आहे मी इलेक्शन तोंडावर आहे. मी माझ्या पक्षाच्या मार्फत एक अधिकृत उमेदवार म्हणून मी खूप पुढे गेलेलो आहे. आणि अशा ठिकाणी त्यांनी येऊन मला थांबवून माझा गळा कापण्याचा प्रयत्न करायला लागलेत की बाबा मला हातबलच करून टाकलेला आहे. आणि ह्या अशा वेळी माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडूनच मला अपेक्षा आहे की मला न्याय मिळेल. खरं महायुतीमध्ये शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यानंतर कोल्हापुरात ज्यावेळी स्थानिक नेत्यांनी घेतलेली नसल्याचं दिसतंय, असं वाटतं का तुम्हाला? सर्वप्रथम मी एक गोष्ट पत्रकारांना खुलासा करणार आहे. जसा तुम्ही प्रश्न विचारला, जेव्हा शिंदेसाहेब बाहेर पडले पक्षातून आणि नवीन पक्ष शिवसेना स्थापन केले, तेव्हा मी डायरेक्ट साहेबांबरोबर गेलेलो आहे. राजेश क्षीरसागर माझा कुठं असं प्रवेश झाला नाही आहे एकनाथ शिंदे गटात. मी डायरेक्ट पहिल्यापासूनच साहेबांना जॉईन झालेलो आहे. क्षीरसागर साहेब नंतर देखील आलेले आहेत. मला सांगण्याचा उद्देश आहे
की मी एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेमापोटी मी साहेबांबरोबर गेलो आहे, त्यांच्या कामाची पद्धत बघून. तुमच्यासारखी अशी अनेक जणांची परिस्थिती, आणखी कुणाची अशी परिस्थिती झाली की ऐन वेळी येऊन त्यांचं तिकीट कापलेलं आहे? नाही, मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही ना, कारण एकमेव नगरसेवक शिवसेनेचा मी एकमेवच होतो ना. इन मीन 2015 साली 4 नगरसेवक निवडून आलते, जे 3 आलते ते उभाट्यावर गेले. मी एकटाच एकनाथ शिंदे साहेबांबरोबर एकनिष्ठ राहिलेलो आहे. पण आता तुम्ही उभारणार आहे तुमचं पक्ष आणि कोणाची ऑफर वगैरे तुमच्याकडे त्याचा काही विचार नाही, ऑफर मला आलेले आहेत, खरं मी उद्या अपक्ष फॉर्म भरत आहे. खरं तर तुम्ही मगाशी म्हणाला की तुम्हाला तुम्ही इथं स्थानिक नेतृत्व ज्यांना मानता त्यांचं म्हणणं आहे की मी हसवलाय किंवा माझे पंख कापले गेले, नंतर त्याच्या मुलाला तिकीट मिळते, त्यांच्या अन्य 2 नातेवाईकांना पक्षाकडून तिकीट मिळते, पण राहुल ना मिळत नाही तिकीट. मग कसं बघता? तेच कोडं आम्हाला सुटणं झालं आहे, म्हणून मी याच्यावर काही जास्त बोलू शकत नाहीत, कारण ते माझे नेते आहेत. कारण मला असं वाटतं की माझ्या नेत्यांनी माझ्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता. जसं त्यांच्या नातेवाईकांचे असतील, त्यांच्या मुलाचं असेल, तसं मी पण त्यांचा एक मुलगाच आहे, एक शिवसैनिक म्हणून. तरुण नेतृत्व आहे माझं. मी काय माझ्या वॉर्डापुरतं मर्यादित कधीच नव्हतो. कोल्हापूर जिल्ह्यात गेलं तर राहुल चव्हाण हे नाव फेमस आहे, लोक ओळखतात मला. तरुणांच्यात मला चांगला प्रतिसाद आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.